भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं आणि हा बहुमान मिळवण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी आपले बहुमूल्य योगदान दिलं आहे. अतिवृष्टी, दुष्काळ या सर्व समस्येवर मात करत शेतकरी आपल्या काळ्या मातीमध्ये सोनं पिकवतो. आजची तरुणाई शेती सोडून नोकरीसाठी शहरात जरी जात असली तरी काही तरुण आजही असे आहेत जे गावीच राहून शेती करत आहेत व शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. राज्य सरकार देखील अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार देतं. असेच एक राज्य शासनाच्या युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे होते, ज्यांनी विषारी औषध पिऊन स्वतःचं जीवन संपवलं आहे. कोण होते कैलास नागरे आणि त्यांनी एवढ्या टोकाचं पाऊल का उचललं याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमल हे कैलास नागरे यांचं मूळ गाव. कैलास नागरे हे शिक्षक होते, मात्र त्यांच्या आईची तब्येत खालवल्याने त्यांना शिक्षकाची नोकरी सोडून घरी परतावं लागलं. त्यानंतर त्यांनी घरची शेती करण्याचं ठरवलं आणि तीही पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचं कैलास यांनी ठरवलं आणि यासाठी त्यांना मुबलक प्रमाणात पाण्याची गरज होती आणि यासाठी त्यांनी विहीर देखील घेतली. आधुनिक पद्धतीचे शेतीचे तंत्र कैलास यांनी आत्मसात केल्याने परिसरात त्यांचं चांगलंच नाव होऊ लागलं आणि याच त्यांच्या प्रयोगशील शेतीमुळे कैलास नागरे यांना 2020 मध्ये राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार देखील देण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांना शेतीसाठी पाणी कमी पडू लागलं व त्यांच्याप्रमाणेच परिसरातील असंख्य शेतकऱ्यांना देखील शेतीसाठी पाण्याची कमतरता पडू लागली. पाण्याच्या कमतरतेमुळे असंख्य शेतकऱ्यांची शेती वाळू लागली आणि याच कारणामुळे कैलास यांनी पाण्यासाठी संघर्ष सुरू केला. खडकपूर्ण जलाशयातून मुबलक प्रमाणातील पाणीसाठा शेतीसाठी मिळावा अशी त्यांची मागणी होती. गेल्या डिसेंबर महिन्यात कैलास नागरे यांनी 10 दिवस अन्नत्याग आंदोलन देखील केलं होतं. आंदोलन केलं, लढा उभारला, मात्र शेवटी त्यांना अपयश आलं. कैलास यांनी स्वतःच्या शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी 3 पानी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. यात त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे असं सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं आहे. कैलास यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलांचं पालकत्व स्वीकारावं अशी विनंती देखील केली आहे. कैलास हे युवा व आधुनिक शेतकरी असल्याने जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी कैलास यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत नाहीत तोपर्यंत शेतातून मृतदेह पुढील तपासणीसाठी कुठेही नेऊन देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी शेताला पाणी मिळत नाही म्हणून स्वतःला संपवतो, हे अपयश नक्की कोणाचं? मंडळी, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.